आज बनवू मस्त कतला मासोळी. कतला मासोळीची रेसिपी अगदी खऱ्या गावाच्या पद्धतीने बनवून दाखवतो तुम्हाला. तर चला, सर्वात आधी मासोळी आपण चकचक धुवून घेऊ मस्त. आणि मस्त असे खंड खंड करून आणले. असेच कतला मासोळीचे खंड करून घ्यायचे. आता पाण्यानं मस्त चकचक धुवून घेऊ. सर्वात आधी असं साध्या पाण्याने चकचक धुवून घ्यायची. याच्या अंदर जे असं काही म्हणजे असलं ना ते सर्व असं काढून घ्यायचं. कतला मासोळीच्या अंदरची हे घाण जे असते ना हे सर्व काढून घ्यायची आहे. म्हणजे आपली भाजी जे असते ना ते कडू होत नाही. तर हे सर्व असं काढून घेऊ. एकदम चकचक धुवून घ्यायचं आहे पहिल्याच पाण्यानं. ते कतला मासोळीचं तोंड आहे पहा किती मोठं आहे ते कतला मासोळीले तोंड. आता मस्त मी चकचक पाण्यानं धुवून घेतलं. शेवटी कतला मासोळीचं तोंड धुवून घेतलं. आता हे बाजूला ठेवतो. हे पाणी जे आहे ना ते फेकून देतो. कतला मासोळी 1 किंवा 2 पाण्यानं धुवून घ्यायची. आणि नंतर पुढची प्रोसिजर सांगतो तुम्हाला. आता हे सर्व कढईत काढून घेतलं. 2 पाण्यानं मी मस्त चकचक धुवून घेतली कतला मासोळी. आता याच्यात ज्वारीचं पीठ टाकायचं आहे आपल्याला. गव्हाचं पीठ घेऊ नका. गव्हाच्या पिठानं काय होते, चिटकते मासोळीले. आणि हे ज्वारीच्या पिठानं मस्त आपली कतला मासोळी जी आहे ना ते एकदम अशी चकचक निघते. वासपूस येत नाही आणि खायला पण मस्त लागते. याच्यातली जे गंदगी असते, वास असते, तर सर्व ज्वारीच्या पिठानं निघून जाते. तुम्ही जर कतला मासोळी खात असाल तर नक्की ज्वारीच्या पिठानं अगोदर अशी घासून घ्या, धुवून घ्या या पद्धतीनं. बाकी दुसरं पीठ नका घेऊ बरं, नाहीतर ते बेसन गिसन चिपकते, गव्हाचं पीठ चिपकते. ज्वारीच्या पिठानं एकदम चकचक निघते असे बोटानं हातानं. तर चला, कतला मासोळीला मस्त मी ज्वारीच्या पिठानं घासून घेतलं. आता याच्यावर टाकू मस्त पाणी. पाणी टाकल्याच्या नंतर एकदम असं चकचक धुवून काढायचं. सर्व ज्वारीचं पीठ काढून घ्यायचं याच्यावरच. आता या पद्धतीनं अजूनही कतला मासोळीचा डोया पा म्हटलं निरा गरगर फिरते गोल 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 गोल. चला बा, धुवून घेऊ पहिल्यांदा. तर चला, 2 ते 3 पाण्यानं मस्त कतला मासोळी धुवून घेतली. आता हे साईडनं काढून घेऊ एका प्लेटीतनी. याच्यातलं पाणी झरलं पाहिजे सर्व. मासोळी भली चकचक निघाली पण कतला मासोळी अशी चमकूनच राहिली. चूल इजली होती कतला मासोळी धुवेपर्यंत. आता डबल पेटवली. तर चला, आता कतला रेसिपीची तयारी चालू करू आपण. म्हणजे रेसिपी सुरू करू. तर सर्वात आधी मी हे 2 कांदे घेतले. मध्यम आकाराचे 2 कांदे घेतले. हे कांदे आता चुलीत देतो टाकून. चुलीत टाकायच्या अगोदर काय करायचं, हा कांदा जो आहे ना आता हातानं असा फोडून घ्यायचा. म्हणजे याच्यात चुलीतला जो जाव असते की नाही तो पद्धतशीर अंदरून कांदा मस्त शिजल्या जाते, भाजल्या जाते. असा फोडायचा थोडासा, पूर्णच नाही फोडून टाकायचा. आता हे चुलीत टाकून देतो. मी याच्यात पन्न्या टाकल्या होत्या. पन्न्यावर नाही टाकत, पन्न्या बाजूने टाकल्या. पन्न्या अगोदर चेतू दिल्या. आता काळ्यावर मी टाकले 2 कांदे. इकडे लसण घेतो काढून. लसणाचे जे फोत्र आहेत की नाही ते काढून घेतो. दहा 11 लसणाच्या पाकळ्या घेतल्या. आता हे मी खोबरं घेतलं, वाळेल खोबरं आहे. आता हे चुलीवर भाजून घेतो. चुलीतले कांदे पण मस्त आता भाजत आले, काळसर झाले. एका इकडे मस्त आपला खोबऱ्याचा तुकडा जो आहे ना तो पण मस्त भाजला जाते. आता खै जर जाव असता की नाही मस्त याच्यात आर जर असता ना तर डायरेक्ट दिला असता टाकून खोबऱ्याचा तुकडा. पण खै जाव काही सध्या लागला नाही. असं भाजतो मी आता कांदा. आणि खोबरं जर असं भाजलं ना तर आपल्या कतला मासोळीची जी भाजी आहे ना त्याची चव आणखीन वाढते. खोबरं मस्त असं भाजलं, काळसर झालं, असंच होऊ द्यायचं आहे. आता काढून घेतो. आणि त्यातले जे कांदे होते ना ते पण काढून घेतो.
भाजला. एका कांद्याले अजून जावंच लागायचं राहिला तर मी आणखी एक कांदा मंदात टाकून दिला. दोन कांदे आपण भाजले होते की नाही, ते दोन्ही पण काढले मी. आता त्याच्यावरचे फोत्र काढून घ्यायचे आणि त्याच्या मागचा पुढचा जो भाग आहे की नाही, हा कापून टाकायचा आहे आपल्याला. हा भाजीत नाही वापरायचा. कल्लादीच निघते एकापरी, कारण की कांदा मस्त भाजला गेला असंच भाजायचा आहे. दुसरे कांद्याचे फोत्र काढून तर चला भाजीसाठी साहित्य काय काय घ्यायचं ते पण तुम्हाला दाखवून देतो. कांदे तर दोन भाजले, लसूण पण काढला, खोबरं घेतलं, कोथिंबीर घेतली, एक अद्रकचा तुकडा घ्यायचा आहे, 1 चम्मच जिरं. तर आता हे सर्व साहित्य मी वाटून आणतो. तर चला लसूण अद्रकची पेस्ट वाटून आणली मी आणि त्याचं हे पाणी जे होतं ते पाणी पण काढून घेतलं. या पाण्याचं पण आपल्याला काम आहे. तर आता सर्वात आधी मी कढई चुलीवर ठेवून देतो. कढईत मी तेल टाकून घेतो. तेल टाकून घेतो 2 माप. आम्ही गावाच्या इकडे राहतो. गावाकडची पद्धत तुम्हाला सांगतो, एकदम साधी सोपी आहे. कांदे लसणाची पेस्ट आपण तेलात टाकून घेऊ. तेल मस्त तपलं असेल, कारण की चुलच तर मस्त तपली. मस्त तेल तपलं, असंच तेल खळखळ तपू द्यायचा. नंतरच पेस्ट टाकून घ्यायची. म्हणजे तेलात मी एकदम खळखळ झालं की मसाला आपला एकदम मस्त कांदा लसणाची जे पेस्ट आहे ना, ते लवकरच होऊन जाते. आता मस्त हे कांद्या लसणाची जी पेस्ट आहे ना, तर याला मस्त तेल सुटू देऊ. आजूबाजूनं सर्व याच्यातलं जे पाणी आहे ना ते सर्व आटू देऊ आणि या कांद्या लसणाच्या पेस्टले मस्त कलर येऊ देऊ. 2 मिनिटं असंच परतून घेऊ. कांद्या लसणाची पेस्ट टाकली होती ना, तर त्याच्यातलं पाणी सर्व आटलं आणि आजूबाजूला तेल सुटलं. म्हणजे भाजीसाठी आपला मसाला तयार आहे. आता टाकू त्यात मी मसाले साहित्य जे पाहिजे ते. मसाला टाकायचा, काळा मसाला, नंतर चवीपुरतं मीठ, मिरची पावडर आणि थोडीशी हळद, अर्धा चम्मच टाकून घ्यायचा आणि मस्त परतून घेऊ. आणि जे आपण पेस्ट बनवली होती ना कांदे लसणची, तर त्याचं मी पाणी काढलं होतं, तर ते पण आपल्याला वरून टाकायचं आहे. म्हणजे आपली ग्रेव्ही जी आहे ना, तर ते मस्त तयार होते 1 नंबर. आता हे मी पाणी टाकून दिलं आणि आता मस्त याला एक उकळी येऊ देऊ. याचं जे पाणी दिसत असेल ना तुम्हाला, ते याचं पाणी आटवायचं आहे आपल्याला. म्हणजे कलरले भारी येते, एकदम तर्री येते आपल्या भाजीले. पाणी कधी पण तुम्ही जर पेस्टचं जर पाणी काढलं नसेल, लसूण अद्रकचं जर पाणी काढलं नसेल, तर तुम्ही साधंही पाणी टाकलं तर चालते. म्हणजे याच्यातला जो कच्चेपणा असते ना, तो सर्व चालला जाते, राहिला सुरला. आणि कपडे आहेत का असा काढून करतो ते. ते काढवायला नाही काय, कोणतं काढवायला लय हा जाय होय. तर पाहू शकता तुम्ही ग्रेव्ही किती भारी तयार झाली आपली. एकदम तर्री तर्री आली, दिसत असेल तुम्हाला. असेच आपल्याला तर्री येऊ द्यायची आहे ग्रेव्हीवर. आता टाकू आपण याच्यात पाणी. पाणी भाजी जेवढं भाजीले पाणी पाहिजे ना, तेवढं पाणी टाकून घ्यायचं आणि मस्त एक खळखळ उकळी येऊ देऊ. आता मस्त उकळी आल्याच्या नंतर लगेच आपल्याला कतला मासोळी जी आहे ते टाकायची नाही आहे. खळखळ उकळी आल्याच्या नंतरही मस्त 1 मिनिट त्या उकळीले शिजू द्यायचं साजरं. उकळी आली दिसत असेल तुम्हाला, पण आणखीन चांगली उकळी येऊ द्यायची आहे. थोडीशी भाजी हे आपल्याला जे ग्रेव्ही दिसून राहिली ना, ती आणखीन अशी घट्ट झाली पाहिजे. या हिशोबाने 1 मिनिट असंच शिजू देऊ या ग्रेव्हीले. तर 1 मिनिट मस्त मी ग्रेव्ही शिजू दिली, मस्त खळखळ जावात नाही. आता हे आपण कतला मासेचे जे तुकडे आहेत ना, ते आपण ग्रेव्हीत मी सोडून देऊ. तर सर्वात आधी मुंडके सोडून द्यायचे. मुंडके थोडेसे कडक असतात ना, तर हे मुंडके सोडून द्यायचे आणि एक वेळ मस्त चम्मचनं परतून घ्यायचे. आता जे याच्यातले मोठे मोठे तुकडे आहेत ना, ते सोडून द्यायचे ग्रेव्हीतने. सर्वात पहिले कधी पण मोठे मोठेच तुकडे टाकायचे आहेत, नंतरच लहान लहान तुकडे टाकू. एका वाफेतच शिजते एका परी आपली हे कतला मासोळी. आता लहान लहान तुकडे टाकून देतो. मामा भूक लागली.
भूक लागली. थांब मग आता कतला मासोळी गुरायली मस्त. मस्त गरम कतला गरम जेवण मावशी पावडर ओली बिक मामा मोठी होती का लाईनी होती मोठी होती ना रे. आणली तर पप्पानं आताच तर आणली बाबू. ताजीच तर आहे. नानी केवढी होती एवढी खाते का एवढी हातभर होती ना मस्त. एवढी हम्म. काय हो. ओली बिक आता मस्त 1 मिनिट असं शिजू देऊन वरून याच्या कोथिंबीर कापली होती मी. ते कोथिंबीर वरून अशी टाकून घेऊ. अरे बाबू सलपची मच्छी कोणी आणली सलपची आणली किती वाली ते पाहिजे का तुला? ते आवडते का? हा बरं मी आता खाईल नाही ते आणू. आता याला एक उकळी येऊ दे मस्त. हात धुणं जाणं जेवतं ना. कपडे बदल ना पहिले. होय, कपडे बदल. नाही पहिले नाही शाळेचे कपडे गंदे होत असतात. होय लवकर. उद्या तर दुसरे कपडे उद्या तर आम्ही जातच नाही शाळेत तुला माहित नाही का काय हो रे उद्या सुट्टी आहे नाही. पण तरी हो पण तरी शाळेचे कपडे आल्याबरोबर काढत असतात बाबू. ते सकाळ धुजं हम्म. हो सकाळी धुतो मी एका परी. पण तू कपडे काढ सगळ्यात अगोदर. आपल्या भाजीले पा किती मस्त तर्री आली दिसत असेल तुम्हाला. फक्त एकच उकडी आली तर एवढी भारी तर्री आली. आणखीन याला असं उकळू देऊ अर्धा मिनिट. म्हणजे अर्धा मिनिट झाला. अर्धा मिनिट अजून शिजायचं राहिलं. मस्त झाला. जेवता ना तू? हा तर चला उकळी येऊन मस्त 1 मिनिट झाला. आपली भाजी तयार झाली कतला मासळीची. बघा खतखत खतखत आवाज येऊ राहिला म्हणजे आपली भाजी तयार झाली. आता खाली उतरवतो. चुलीवर एकाएकी तर्री नाही येत. मस्त 5 मिनिटं जर अशी ठेवली की नाही तर लय भारी तर्री येते. दिसत असेल तुम्हाला. प्लेटीत पण काढून दाखवतो तुम्हाला कतला मासळी. चुलीवरची चव वेगळीच असते कतला मासळीची. तर कतला मासोळीची रेसिपी अगदी खऱ्या गावच्या पद्धतीने तुम्हाला करून दाखवली. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय. भेटू आता